मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, भारत वर्सेस साऊथ आफ्रिका आज सेकंड ओडीआयची मॅच पार पडली आणि रायपूरमध्ये टीम इंडियाचा साऊथ आफ्रिकेनं दारुण पराभव केला. तब्बल 358 रन करून आज टीम इंडियाचा पराभव झाला. नेमकं या पराभवाला कारण कोण, जबाबदार कोण, कुणामुळे हा पराभव झाला? नेमकं जडेजाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 5 ओव्हरमध्ये केलेल्या बॅटिंगमुळे, कमी स्ट्राईक रेटनं केलेल्या बॅटिंगमुळे पराभव झाला का, गौतम गंभीरचं सिलेक्शनमुळे प्रॉब्लेम झाला का, प्रसिद्ध कृष्णाचं सिलेक्शनमुळे प्रॉब्लेम झाला, त्याची खराब बॉलिंग त्यामुळे आज मॅच हारली का, वॉशिंग्टन सुंदरला टीम मध्ये घेतलं त्यामुळे मॅच हारली? हे सर्व मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आज सेकंड ओडीआय मध्ये टेंबा बबुमाचं आज पुन्हा एकदा एंट्री झाली. पहिल्या ओडीआय मध्ये नव्हता आणि ते म्हणतात ना, मिडास टच आहे त्याला, ज्याला हात लावतो त्याचं सोनं होतं. त्या पद्धतीचं काम टेंबा बबुमाचं आहे. छोटा डॉन म्हणतात त्याला. आणि तो जसा टीम मध्ये आला, पुन्हा एकदा साऊथ आफ्रिकेनं विजय प्राप्त केला. कारण पहिल्या ओडीआय मध्ये पण आपण बघितलेलं टेंबा बबुमा नव्हता त्यावेळेस साऊथ आफ्रिकेचा 17 रनांनी टीम इंडियानं पराभव केलेला. आणि टेस्ट क्रिकेटमध्ये काय आपल्याला माहितीच, काय टीम इंडियाची हालत केली साऊथ आफ्रिकेनं. परंतु आजचं ओडीआय मॅच बद्दल बोलायचं म्हटलं तर आज पुन्हा एकदा टीम इंडियानं टॉस हारला. बॅटिंग पिच होतं आणि या टॉस बद्दल काय बोलायचं तेवढं कमी आहे, कारण सलग मला वाटतं 20 वन डे मॅच मध्ये काय तर टॉस हारलाय. अजून एकदम फिक्स माहित नाही मला, पण कुठल्या तर ज्योतिषाकडे नक्कीच कॅप्टनला दाखवायला लागेल की के.एल. राहुल असेल किंवा शुभमन गिल असेल. आता तर सध्या के.एल. राहुल आहे. चांगली कॅप्टनशिप केली आज. परंतु आज पहिली बॅटिंग मिळाली. पहिली बॅटिंग मिळाल्यानंतर रोहित शर्मा आउट झाल्यानंतर क्रीजवर आला विराट कोहली. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीने चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. परंतु कुठंतरी पॉवर प्ले मध्ये यशस्वी जयस्वाल हा 58च्या स्ट्राईक रेटनं खेळत होता. ते कुठंतरी मनाला खटकलं, कारण यशस्वी जयस्वाल सारखा फलंदाज जर दबावाखाली खेळत असेल तर काय बोलायचं याला. कारण पॉवर प्ले मध्ये चांगले रन मारले तर कुठेतरी चांगला स्कोर होतो पुढं. ते नशीब विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड चांगले खेळले त्यामुळे एवढा स्कोर झाला. त्यानंतर के.एल. राहुल चांगला खेळला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आउट झाला. यशस्वी जयस्वाल आउट झाल्यानंतर कुठेतरी दबाव होता मनामध्ये की आता काय होते, कारण 2 विकेट पडलेल्या. ऋतुराज गायकवाड मागच्या इनिंग्स मध्ये फेल झालेला, परंतु ऋतुराज गायकवाडनं एक जबरदस्त फलंदाजी केली या मॅच मध्ये आणि तब्बल 77 बॉल मध्ये त्याने सेंचुरी केली. आणि विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडने एक जबरदस्त पार्टनरशिप केली. या दोघांच्या पार्टनरशिपमुळे कुठेतरी टीम इंडिया चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलेली. जवळपास 35 ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या 280 रन होत्या. त्यानंतर प्रथम ऋतुराज गायकवाडची विकेट पडली. के.एल. राहुल स्ट्राईकवर आले आणि के.एल. राहुल आल्यानंतर स्ट्राईकवर क्रीजवर आल्यानंतर विराट कोहलीची लगेच विकेट पडली. विराट कोहलीने पण एक जबरदस्त इनिंग्स खेळली आणि दाखवून दिलं जगाला की कोण आहे आपण आणि काय क्वालिटीचा फलंदाज विराट कोहली आहे. ते नेहमीप्रमाणे तो दाखवतच असतो आणि त्याला दाखवायची पण गरज नाही, कारण आतापर्यंतचे जेवढे करिअरमध्ये त्यानं फलंदाजी केली आहे त्याच्यासारखा बॅट्समन वन डे इतिहासामध्ये होऊन गेलेला नाही. आणि विराट कोहलीची सेंचुरी झाल्यानंतर गौतम गंभीरचं तोंड बघण्यासारखं झालेलं, परंतु त्यानं तारीफ करायची होती का माहित नाही, पण तारीफ केली त्यानं. त्यानंतर विराट कोहली आउट झाल्यानंतर आता काय झालंय, एक विराट कोहली, रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल हे टॉप 3-4 आउट झाल्यानंतर असं वाटते की खाली खेळायला कोणच नाही. कारण वॉशिंग्टन सुंदर आपल्याला माहितीये बॅट्समन नाही, त्याला बॉलिंग पण देत नाही व्यवस्थित. ऑलराऊंडर म्हणून ही गौतम गंभीरची टीम एवढी मेंबर्स खेळवायला लागलेत की त्यांनाच माहित नाही की कुणाला आपण खेळवतोय आणि कोण बॅटिंग करतंय कोण बॉलिंग करतंय, त्यांनाच पत्ता लागत झालाय. वॉशिंग्टन सुंदर त्यानंतर आले. वॉशिंग्टन सुंदरला 7 बॉल खेळले त्याने. 7 बॉल मध्ये 1 रन झालेली त्याची. त्याचं त्यालाच कळत नव्हतं की काय नेमकं बॉलला बॅटच लागत नव्हता. आणि काय ज्यावेळेस
ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली खेळत होता त्यावेळेस इतकी फ्लोलेसली बॅटिंग केली आणि सिक्सर फोर्स इतके लागत होते की काय समजत नव्हतं की एवढी जबरदस्त बॅटिंग चाललेली. परंतु ते दोघं आउट झाल्यानंतर एकदम प्रेशर या दोघांवर आलं, के एल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदरवर. वॉशिंग्टन सुंदरनं 7 बॉल खेळली, 1 रन केला आणि त्यानं बॅक साईडला बॉल मारला किपरच्या पाठीमाग बॉल मारला आणि त्यानं पळायलाच डायरेक्ट सुरुवात केली. के एल राहुलचा कॉल नव्हता, काय नव्हता. के एल राहुलचा कॉल नव्हता आणि ह्यानं डायरेक्ट पळायला सुरुवात केली. एवढं प्रेशर मध्ये खेळत होता वॉशिंग्टन सुंदर आणि रनआउट झाला. त्यानंतर क्रीजवर आला जडेजा. आता जडेजा आणि के एल राहुल ही 2च प्लेयर होते, कारण त्यांना पण माहित होतं की हे 2च खेळाडू आहेत. त्यानंतर सर्व बॉलिंग आहे आणि जवळपास 41 ओव्हर झालेल्या आहेत तेव्हा वॉशिंग्टन सुंदरची विकेट पडलेली. आता 9 ओव्हर जवळपास खेळायचे होते. जर समजा यांनी रिस्क घेतली असती तर खाली कोणच नव्हतं प्लेयर, कारण हर्षित राणा त्याची बॅटिंग एवढी कुणाला माहित नाही, एवढा कसा खेळतो. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा होता आणि कुलदीप यादव. बॅटिंगच नव्हती खाली. आला आपले बॉलर कसे खेळतात ते तुम्हाला पण माहिती आहे, खाली गेलं की विकेट पडतात. आणि साऊथ आफ्रिकाचे बॉलर कसे खेळतात ते पहिल्या ओडीआय मध्ये आपण पाहिलेच आणि आता पण पाहिलं सेकंड ओडीआय मध्ये. त्यानंतर के एल राहुल आणि जडेजानं पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न केला. के एल राहुलनं 2 हाफ सेंचुरी मारले मागच्या ओडीआय मॅच मध्ये पण त्याने हाफ सेंचुरी मारलेली आहे आणि या मॅच मध्ये सुद्धा अप्रतिम खेळी करून टीम इंडियाला एक सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचवलं. कारण 350 रन आपण बनतील का नाही याची शंका वाटत होती, कारण शेवटच्या 10 ओव्हरमध्ये फक्त 74 रन झाले. फक्त 74 रन शेवटच्या 10 ओव्हरमध्ये झाल्या विकेट्स हातात असताना. आणि जडेजाची बॅटिंग आज काय, जडेजा मारायलाच बघत नव्हता. जडेजा पाठीमागे मारायला बघत होता आणि पाठीमागे मारायला जमलं नाही. हळू स्टुक करून तो तिथले तिथं बॉल मारत होता. जवळपास 28 बॉलमध्ये 23 रन जडेजाने मारले आणि शेवटच्या 8 ओव्हरमध्ये. म्हणजे कशा पद्धतीने बॅटिंग केली ते तुम्हाला दिसलंच असेल. मग हे सर्व करून शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी 16 रन झाले. त्यामुळे टीम इंडियाला 358 रन करण्यात आले. साऊथ आफ्रिकेला स्कोर दिला 359. 359 स्कोर देऊन पण ड्यू पडणार होतं आपल्याला माहितीच. मागच्या मॅच मध्ये पण भरपूर ड्यू पडलेला आणि ओलसर विकेट झाल्यामुळे बॉल ग्रीप पकडायला स्पिनर बॉलरला झाले, पेसर्सला झाला, अवघड जात होतं. त्यामुळं ही धावसंख्या आहे ती साऊथ आफ्रिका चेस करू शकते ही मनामध्ये कुठेतरी शंका आणि भीती होती. सर्वात प्रथम मार्क्रम आणि डिकॉकने एक सुंदर असे ओपनिंग पार्टनरशिप दिली आणि जबरदस्त खेळत होते दोघ जण. त्यानंतर डिकॉकची विकेट पडली. अर्शदीप सिंगने एक जबरदस्त बॉल टाकून डिकॉकची विकेट मिळाली. त्यानंतर डिकॉकची विकेट मिळाल्यानंतर टेम्बा बवुमा हा कॅप्टन साऊथ आफ्रिकेचा तो क्रीजवर आला. त्या दोघांनी एक जबरदस्त पार्टनरशिप केली. त्यामुळे कुठंतरी एक आपण स्कोर अचीव्ह करू शकतो ही जी कल्पना साऊथ आफ्रिकेला आली आणि मार्क्रमनं दाखवून दिलं की मोठ्या मॅचचा प्लेअर हा मार्क्रम आहे आणि सेंचुरी केली त्यानं मार्क्रमनं. आणि टीम इंडियाच्या बॉलर्स बद्दल बोलायचं म्हटलं तर हर्षित राणा पूर्ण एफर्ट्स दिले. जवळपास 10 ओव्हरमध्ये 70 रन दिल्या, पण त्याला फिल्डरची साथ मिळत नव्हती. फिल्डिंग एवढी बेकार झाली टीम इंडियाची आज. हातातले बॉल काय सुटत होते, बाउंड्री लाईन वरचे काय बॉल सुटत होते. यशस्वी जयस्वाल कॅच सोडून काय 6ला बॉल जातोय, त्याच्या हातातून बॉल सुटून. रनआउट काय सोडतोय यशस्वी जयस्वाल. तो बाहेरचा म्हणजे सबस्टिट्यूट प्लेअर म्हणजे टिळक वर्माचा कुठेतरी यांनी काहीतरी थोडंफार शिकलं पाहिजे त्याच्याकडून. कारण तो जवळपास 5 ते 10 मिनिटं क्रीजवर आलेला आणि 6चा बॉल एवढा जबरदस्तरित्या त्याने अडवला. संपूर्ण बॉडी त्याच्या हवेमध्ये होती, जवळपास 5 फूट हवेमध्ये होता आणि तिथून त्यानं बाहेर सीमारेषेच्या बाहेरचा बॉल त्यानं अडवून 5 रन टीम इंडियासाठी वाचवल्या. खरंच मानलं पाहिजे टिळक वर्माला. आणि एकदम बेकार फिल्डिंग झाली. जवळपास नाही म्हटलं तर 25 ते 30 रन असेच टीम इंडियाच्या फिल्डर्सने दिले. त्यामुळे कुठेतरी साऊथ आफ्रिकेला चेस करताना एक चांगली स्थिती आली म्हणावं लागेल. वॉशिंग्टन सुंदरला कशाला घेतलंय टीम इंडियामध्ये काय माहित, कारण त्याला बॉलिंग पण पूर्ण ओव्हर देत नाहीत. आणि कुठेतरी के एल राहुल पण जरा फ्रस्ट्रेटेड दिसला शेवटी, कारण त्याला पण समजत नव्हते की कुणाला बॉलिंग द्यायची आणि कोण विकेट्स येणार. प्रसिद्ध कृष्णा बॉलिंग मध्ये
बेकार बॉलिंग केली एकदम. 2 विकेट मस्त घेतल्या, पण जवळपास 85 रना दिले त्याने 8 ओव्हरमध्ये. आता काय बोलायचं याला, कारण एकदम बेकार बॉलिंग केली त्याने. त्यानंतर हर्षदीप सिंगनं चांगली बॉलिंग केली. सुरुवातीला पण त्यानं विकेट घेतल्या आणि नंतर डेट बॉलिंग पण करत होते, पण शेवटी रनाचा रावत्या राहिल्या. जवळपास 16 बॉल 12 रन अशा पद्धतीच्या रन्स ते शेवटच्या ओव्हरमध्ये 3 रन पाहिजे होत्या. हर्षदीप सिंग तर करून करून काय करणार, जेवढे प्रयत्न होते त्यानं तेवढे केले. पण कुलदीप यादवला आज जे 30 ते 40 ओव्हरमध्ये पार्टनरशिप साऊथ आफ्रिकेची झाली 85 रनाची, ब्रेव्हिसची आणि अजून एक बॅट्समन आहे, त्याचं नाव मला आठवून झालंय आता. त्या दोघांची जबरदस्त पार्टनरशिप झाली आणि 85 रना त्या दोघांनी केल्या आणि 30 ते 40 ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या हातातून मॅच सटकली म्हणावं लागेल. आणि कुलदीप यादवला एक जबरदस्तरित्या खेळलं त्यांनी. स्पिनरला जडेजाला पण एक जबरदस्तरित्या त्यांनी बॅटिंग केली जडेजा विरुद्ध. आणि एकंदरीत बोलायचं म्हटलं तर ड्यू पण होती म्हणावं लागेल. टीम इंडियाच्या बॉलर्सनी भरपूर प्रयत्न केले, परंतु कुठेतरी टीम इंडियाचं सिलेक्शन चुकतंय असं वाटायला लागले. कारण वॉशिंग्टन सुंदर हा ऑलराऊंडर म्हणून खेळवायचं प्रयत्न करते टीम इंडिया आणि त्याच्या जागी कुठंतरी चांगला बॅट्समन टीम इंडिया डगआउट मध्ये बसवते म्हणावं लागेल. कारण ऋषभ पंत पण बाहेर बसलेला आहे. आपल्याला माहिती आहे पंत कशा पद्धतीने खेळतो आणि शेवटच्या ओव्हरमध्ये तो कशा पद्धतीनं चांगली फलंदाजी करू शकतो हे संपूर्ण जगाला माहिती आहे. आणि टिळक वर्मा सारखा एक टॅलेंटेड प्लेअर आज डगआउट मध्ये बसलेला आहे. कुठंतरी विचार केला पाहिजे की वॉशिंग्टन सुंदरचं नेमकं कशासाठी त्याला टीम इंडियामध्ये आता सध्या ओडीआय मध्ये ठेवलेलं आहे हे समजत नाहीये. कारण एकतर त्याला धड बॉलिंग पण देत नाही आणि बॅटिंग त्याच्याच्यानं होत नाही आता सध्या. त्यामुळे पुढच्या 3ऱ्या ओडीआय मॅच मध्ये जर टीम इंडियामध्ये काय बदल नाही घडले तर नक्कीच जशी टेस्ट जी टेस्ट सिरीज होती ती टीम इंडियाच्या हातातून गेली, त्या पद्धतीनेच ओडीआय सिरीज पण टीम इंडियाच्या हातातून जाईल हे मात्र बोलायला हरकत नाही. कारण नवीन बॉलर आहेत सगळे, म्हणजे प्रसिद्ध कृष्णा झाला, परत हर्षित राणा झाला, हर्षदीप सिंग झाले, हे सगळे नवीन बॉलर आहेत. आणि कुठंतरी प्रसिद्ध कृष्णाला पण 3ऱ्या ओडीआय मध्ये घेतात का नाही ह्याची शक्यता फारच कमी आहे. मेन गोष्ट राहिली म्हणजे कोच गौतम गंभीर 2027चा वर्ल्ड कप बघतायत आत्ताच सध्या आणि त्यांच्या डोक्यांमध्ये चाललेलं रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाहेर काढायचं. फलंदाजीमध्ये संपूर्ण जगामध्ये नंबर 1 आणि नंबर 2 वर हे 2 फलंदाज आहे. त्यामुळे या दिग्गजांचा रिस्पेक्ट करा कुठेतरी. आणि एक तुम्हाला नवीन प्लेयर पाहिजे, नवीन प्लेअरला गाईड करायला हे जे एक्सपिरियन्स प्लेअर आहे त्यांची 100% गरज आहे टीम इंडियाला. जर ते नसले तर टेस्ट सिरीज मध्ये काय टीम इंडियाची हालत झाली ते आपण सर्वांनी पाहिलेच. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते नेमकी हार कशामुळे झाली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.